आज बघूया आंब्याचा शिरा रेसिपी। आणि आजची रेसिपी ही माझी आई बनवणार आहे। तिने केलेला आंब्याचा शिरा हा अप्रतिम चवीचा होतो। अननस घालून, केळी घालून, ड्रायफ्रूट्स घालून आपण शिरा बनवतोच, पण अशा पद्धतीने एकदा आंबा घालून शिरा बनवून बघा, खूप टेस्टी होतो। सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला बघूया माझ्या आईच्या पद्धतीने आंब्याचा शिरा कसा बनवायचा। तर कढईमध्ये 4-5 चमचे तूप घातले आणि त्याच्यामध्ये काजू बदामचे काप थोडेसे फ्राय करून घेतले। आवडत असेल तर मनुका, पिस्तासुद्धा घालू शकता। आता थोडेसे लालसर रंगावरती हे काप फ्राय झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये 1 वाटी बारीक रवा घातलाय आणि पुन्हा 2-3 चमचे तूप ॲड केलं आणि रवा छान भाजून घ्यायचा। फुलेपर्यंत भाजला तरीही चालेल, पण माझी आई थोडंसं लालसर रंगावरती रवा भाजते, खमंग लागतो शिरा म्हणून। स्लो गॅसच्या फ्लेमवरती रवा छान भाजून घ्यायचा 5 ते 7 मिनिटं। तुम्ही हा शिरा बनवण्यासाठी जाड रवासुद्धा वापरू शकता, पण बारीक रव्याचा शिरा एकदम मस्त होतो चवीला। आता रवा छान भाजून झाला की त्याच्यामध्ये 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे। ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घातले। आता रव्याच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं। यात साखर घालणार आहे, त्याचंसुद्धा पाणी होतं आणि मँगोचा पल्प घालणार आहे, त्यातसुद्धा थोडंसं ओलसरपणा असतो, म्हणून मग 2.5 वाटी पाणी घातलं आहे। पाणी घातल्यानंतर गुठळ्या फोडून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली। साखरही छान मिक्स करून झाल्यानंतर वेलची पूड घातली आणि इथे 1 वाटी आंब्याचा गर आणि थोड्याशा त्यामध्ये आंब्याचे तुकडे आहेत। तुम्ही फक्त आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घट्ट आंब्याचा तो पल्प घालू शकता किंवा मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये आंब्याचे तुकडे आणि पल्प मिक्ससुद्धा घालू शकता। माझी आई तर थोडेसे आंब्याचे तुकडे पण घालते, त्याच्यामुळं शिरा एकदम भारी लागतो चवीला। आता याच्यामध्ये मँगोचा पल्प घातल्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले फ्राय केलेले आणि हे सगळं छान एकत्र मिक्स करून घेतलं। झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसच्या फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं शिरा वाफवून घ्यायचा आणि बघा, कुठलाही रंग न घालता एकदम मस्त रंग आलेला आहे शिऱ्याला। बघू शकता किती छान शिरा झालेला आहे, चवीला खूप भारी लागतो हा शिरा। आता मँगोचा सीझन संपत येतोय, त्याआधी तुम्ही ही आंब्याचा शिरा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। त्याच्यामध्ये आंब्याचे तुकडे घातले तर चवीला शिरा अजून छान होतो आणि हा शिरा बनवण्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे शिरा एकदम मऊ लुसलुशीत होतो। तर हा आंब्याचा शिरा एकदा नक्की ट्राय करा।